तर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे सध्या बोलतायत, आपण ऐकूया. करायचं ठरवलंय की नाही, त्यांचे खासदार त्यांना का सोडून जात आहेत? बघा आतापर्यंत काय झालंय की जेव्हा फूट झाले तेव्हा एक नेता होता. पहिल्यांदा कोणी नेता नाहीये. 6च्या 6 खासदार स्वतःहून निघालेत. बरं ते कुठे आहेत, कुणाबरोबर आहेत हे कळायच्या अगोदर त्यांना शिवीगाळ सुरू केलेली आहे. म्हणजे यायची इच्छा असेल तरी ते परत येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी ऑपरेशन तुडवा नाही तर ऑपरेशन UBT बुडवा आणि काँग्रेस वाढवा हे सुरू केलेलं आहे. षण्मुखानंदमने देखील हात सोहळा आहे वर्धापन दिनाचा. तिकडून दावा केला जातो की आमची शिवसेना खरी आहे, आम्हीच विचार घेऊन चाललो आहोत बाळासाहेबांचे. तिकडे मेळावा आहे. मला तर वाटतं तिथे रडायचा कार्यक्रम आहे, कारण काल रडायचा कार्यक्रम सुषमा अक्काने सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे तिथे फक्त रडायचा कार्यक्रम आहे. पण आपल्याकडून ही लोक का जात आहेत याचं आत्मपरीक्षण करण्याची इच्छा अजूनही नाही. उलट जात होते त्यांना थांबवण्याच्या ऐवजी ज्यांना जायचंय त्यांना जा. ही भाषा मगरुरीची भाषा आहे. कशाला कोण थांबेल? म्हणजे ते खासदारांना यायचंय किंवा नाही यायचं हा नंतरचा प्रश्न आहे, पण अशी भाषा वापरल्यावर कोणी तुमच्याबरोबर काम करायला? मुंबईत तुम्ही मुंबई महानगरपालिकेत होतात. मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील ऑपरेशन टायगर होणार आहे का? अहो आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची काही गरज नाही, कारण आमचे माननीय शिंदे साहेब हे 24 तासातले 18 तास काम करणारी व्यक्ती आहे, लोकांमध्ये मिसळणारी व्यक्ती आहे. फेसबुक लाईव्ह नाही करत, घरातून बाहेर न पडता राजकारण होऊ शकत नाही. त्याच्यासाठी मैदानात उतरावं लागतं आणि मैदानात उतरणारे आमचे शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळे आम्हाला ऑपरेशन करायची गरज नाही. आमचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे आहेत. ज्यांना जेव्हा यावंसं वाटेल त्यांचं स्वागत आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर शीतल म्हात्रे होत्या, यांच्याबरोबर सगळे शिवसैनिक आता यायला सुरुवात झालेली आहे. गोरेगावचं नेस्को सेंटर तयार झालेले सज्ज आहे. पाहूयात आजच्या या कार्यक्रमाच्या दरम्यान, आजच्या वर्धापन दिनाच्या दरम्यान एकनाथ शिंदे काय नेमकं भाषण करतात, कोणावर टीका करतात आणि ऑपरेशन टायगरबद्दल नेमकं काय म्हणतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. तर शीतल म्हात्रेंनी टीका केलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेवर. तिथे फक्त रडायचा कार्यक्रम आहे, हा काही मेळावा नाही, अशी टीका त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा जो मेळावा होतो आहे त्यावर केली. त्यामुळे घरातून बाहेर न पडता पक्ष चालत नाही, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केलेली आहे. आणि या दोन्ही शिवसेनांचे मेळावे आता एकाच वेळी सुरू होणार आहेत. त्यामुळे दोन्हीकडे नेमका काय माहोल असतो हे बघणं देखील आता महत्त्वाचं आहे. हळूहळू नेते यायला सुरुवात झालेली आहे. त्यापैकी आता शीतल म्हात्रे या मेळाव्यास्थळी आल्या आणि त्यांनी ABP माझाला दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.